श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 151. दुसऱ्या दिवशी उत्तम श्लोकांनी हे संभाषण व्यंकटेश शास्त्रींना सांगितलं. दयानंद स्वामींचा नातू काशीनाथही ऐकत होता. तो चकित होऊन म्हणाला, म्हणजे तुम्ही सांगताय तरी काय? स्वामींनी ज्याचा पूर्वी अभ्यास केलेला नाही अशा विषयांचं ज्ञानही त्या त्या वेळेपुरतं परिपूर्ण रूपात त्यांना अवगत होतं, असंच तुम्हाला म्हणायचंय? मोठाच चमत्कार आहे हा. ही काही सिद्धी वगैरे का मग? व्यंकटेश शास्त्री शांतपणे म्हणाले, अरे यात सिद्धी वगैरे काही नाही. सर्व ज्ञान ईश्वरानेच निर्माण केलेलं आहे. ईश्वर सर्वज्ञ आहे. मग ज्या साधूला ईश्वराचा साक्षात्कार झाला आणि जो ईश्वराशी एकरूप झाला, त्याला सर्व ज्ञान अवगत नाही का होणार? जे ईश्वर जाणतो ते त्या साधूलाही जाणता येणारच. ईश्वर सर्वज्ञ आहे म्हणून असं साधूही सर्वज्ञ असतात. म्हणून असे साधू सर्वज्ञ असतात. दयार्णव स्वामी तसेच आहेत. आता मात्र काशीनाथला राहावेना. 12-13 वर्षांचं वय, पण वृत्ती अगदी बालवयाची होती. तो सरळ दयार्णव स्वामींच्याकडे गेला आणि म्हणाला, स्वामी, व्यंकटेश शास्त्री म्हणतात आपण सर्वज्ञ आहात. परवा श्रीधर शास्त्री आपण महाज्ञानी आहात असं म्हणत होते. स्वामी, खरं खरं सांगा ना, आपल्याला सर्व ज्ञान प्राप्त आहे ना? दयानंद स्वामी नुसते हसले. त्यांनी काही उत्तर दिलं नाही. पण काशीनाथ काही थांबला नाही. त्याने लढीवाळ स्वरात हट्टच धरला, सांगा ना स्वामी, सांगा ना, सांगा ना. एरवी या विषयावर दयानंद स्वामी काही बोलत नसत. पण काशीनाथ फार मोठं पूर्वसुकृत घेऊन आलेला असल्याने दयानंद स्वामींचा अत्यंत लाडका नातू. त्यांना राहावे ना. ते म्हणाले, ऐक, शंकराचार्यांची एक गोष्ट सांगतो, ऐक. शंकराचार्य महाराज सागराच्या किनाऱ्याजवळ बसले होते. गहन चर्चा चालली होती. एक शिष्य उत्साहाच्या भरात म्हणाला, शंकराचार्य महाराज सर्वज्ञानी आहेत. शंकराचार्य महाराजांनी त्याला थांबवलं. दंडा पाण्यात बुडवून दाखवला आणि म्हणाले, हे बघ, ज्ञान या सागरासारखं अफाट आहे, अथांग आहे. आणि मला झालेलं ज्ञान या दंडाच्या टोकाला लागलेल्या थेंबा एवढं आहे. आचार्यांसारख्या महाविभूतीची ही स्थिती, माझं ज्ञान तर त्याहून कितीतरी कमी आहे. काशीनाथ हिरमुसल्यासारखा झाला. चेहऱ्यावर रुसव्याचे भाव उमटले. त्याच्या मनातील आजोबांबद्दलच्या अभिमानाला तडा गेला होता. त्याच्या मुखावरचे रुसव्याचे भाव पाहून दयानंद स्वामींना गंमत वाटली. त्यांना राहावे ना. ते म्हणाले, असं असलं तरी तेही खरं आहे की कुणीही समोर आलं, काहीही विचारलं तरी उत्तर देता येत नाही असं व्हायचं नाही. विचारणाऱ्याचं पूर्ण समाधान करण्या एवढी शक्ती सद्गुरूंनी दिली आहे. खरंच खरंच स्वामी, खरंच ना? होय होय, दिली आहे बरं. स्वामींनी सर्वज्ञ असल्याची कबुली दिली आणि तीही केवळ आपल्यावरील प्रेमामुळे. या विचाराने काशीनाथचा चेहरा आनंदाने अभिमानाने फुलून आला. वयाची 65 वर्षे उलटली होती. म्हणजे वय काही जास्त झालेलं नव्हतं. वृद्धापकाळाला असं तर मुळीच म्हणता येत नव्हतं. परंतु गेली 45 वर्षे धर्मजागरणाचं कार्य अव्याहतपणे चाललेलं होतं. पुरेशी विश्रांती नाही, वेळेवर झोप नाही, जेवण खाण अनियमित आणि अतोनात परिश्रम, या सगळ्याचा परिणाम वर्षानुवर्ष साठत साठत आला होता. शरीर थकलं होतं. थोडे श्रमही सहन होत नव्हते. थोडं चाललं बोललं तरी विश्रांती घेण्यासाठी पडून राहावं लागायचं. पण आता हरिवरदा ग्रंथ लवकर पुरा व्हायला हवा होता. म्हणून उत्तम श्लोक हृदयावर दगड ठेवून स्वामींजवळ जायचे. आजीजीने म्हणायचे, स्वामी, थोड्या ओव्या सांगताना. स्वामी, लिहूया ना? दयानंद स्वामी म्हणायचे, बरं बरं बरं, लेखणी घेऊन ये, पुढच्या ओव्या सांगतो. आणि ओव्या सांगायला लागायचे. स्वतःच्या व्याधींचा त्यांना विसर पडायचा. हरिवरदा या ग्रंथाच्या 85व्या अध्यायाचा शेवट करताना दयानंद स्वामी म्हणाले, हा हरिवरदा ग्रंथ जो श्रवण करेल त्याची या संसाराच्या भवभयातून सुटका होईल. शिवदीक्षित चौधरी आणि व्यंकटेश शास्त्री संध्याकाळी एकनाथ महाराजांच्या समाधीच्या दर्शनाला गेले.
तिथे बाबाजी महाराज समाधीपाशी बसले होते. बाबाजी महाराजांनी विचारलं, दयाळराव स्वामींच्या मठात जाऊन आलात वाटतं. स्वामींची प्रकृती कशी आहे? होय होय महाराज, त्यांनाच भेटून इथे येत आहोत. बरे आहेत महाराज. आज भागवताच्या 85व्या अध्यायावर दयाळराव स्वामींनी ओव्या सांगितल्या. बाबाजी महाराज म्हणाले, हरिवरदा हा ग्रंथ खरोखरीच मराठी भाषेचं अलौकिक भूषण ठरेल असा झालाय. केवळ तत्वज्ञानच नव्हे तर अनेक शास्त्रांचा दयाळराव स्वामींनी अध्ययन केलेलं आहे. शिल्पकला, नृत्यकला, चित्रकला, युद्धकला, संगीत वगैरे अनेक कला त्यांना आत्मसात आहेत. त्यांनी अनेक प्रदेश पाहिलेत. तऱ्हेतऱ्हेची भलीबुरी माणसं न्याहाळली. मानवी जीवनाचं सर्वांगीण चित्र रेखाटून त्या पार्श्वभूमीवर भगवान श्रीकृष्णांचं लीला चरित्र कथन केलंय. भक्तिशास्त्राची शास्त्रीय दृष्टिकोनातून अप्रतिम मांडणी झाली या ग्रंथात. शंकराचार्यांचं अद्वैत तत्वज्ञान आणि भागवतातील मधुरा भक्ती यांचा मनोहारी संगम या ग्रंथात झालेला आहे. म्हणूनच वाटतं हरिवरदा हा ग्रंथ ज्ञानेश्वरी आणि एकनाथी भागवत या ग्रंथा शेजारी ठेवावा या योग्यतेचा झालेला आहे. शिवदीक्षित चौधरी गंभीर झाले. म्हणाले, या ग्रंथातील ओव्या दयाळराव स्वामींनी जेव्हा सांगितल्या तेव्हा ते या जगातील भौतिक पातळीवरच नव्हे, भौतिक पातळीवर नव्हतेच. त्यांनी जेव्हा या ग्रंथाच्या ओव्या सांगितल्या तेव्हा ते जगातील भौतिक पातळीवर नव्हतेच. त्यांचं मन अलौकिक पातळीवर गेलं होतं. तिथून त्यांनी त्या ओव्या सांगितल्या आहेत. भक्ती प्रवाह सर्वत्र पसरावा, सर्वसामान्य लोकांनाही ईश्वर भक्तीची गोडी लागावी, यासाठी भगवान श्रीकृष्ण स्वतः दयाळराव स्वामींच्या मुखातून भक्तीचं महात्म्य सांगतायत. त्यासाठीच ही दैवी वाणी दयाळराव स्वामींच्या मुखातून प्रगटली आहे. म्हणूनच वाटतं जो जो श्रद्धेने या ग्रंथाचं श्रवण करेल त्याच्यावर भगवान श्रीकृष्णांची पूर्ण कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. शिवदीक्षित चौधरी भावविभोर झाले होते. क्षणभर थांबून भारावलेल्या स्वरात म्हणाले, हरिवरदा ग्रंथाचा सर्वत्र प्रसार झाला पाहिजे, त्यातच लोकांचं कल्याण आहे. असे शब्दकळा घेऊन येणारे कवीश्वर शतकातून एखादेच होतात. बाबाजी महाराज म्हणाले, खरंय, हरिवरदा या ग्रंथामध्ये शब्दकळेचं एवढं ऐश्वर्य आहे आणि ते पूर्ण रूपामध्ये प्रकटलंय. आध्यात्मिक अनुभूतीचं वैभवही पूर्ण रूपात प्रगटलंय. नाथांच्या नंतर असा थोर संत कवी इथे प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहायला मिळतोय, हे पैठणकरांचं मोठं भाग्य आहे. शिवदीक्षितजी म्हणाले, संत म्हणूनही दयाळराव स्वामींचं कार्य फार मोठं आहे. किती लोकांची दुःख अडचणी दूर केल्या त्यांनी, किती लोकांना शांती मिळाली. स्वामी म्हणजे मोठा वटवृक्षच. थकल्या भागलेल्यानी कोणीही यावं, सावलीमध्ये विसावा घ्यावा, ताजे तवानं होऊन पुन्हा उत्साहाने कामाला लागावं. केवढं कार्य. लोक आम्हाला गोविंद स्वामींचे वारसदार म्हणतात, पण खरं सांगायचं तर आम्ही नुसतेच नावाचे वारसदार. गोविंद स्वामींच्या ज्ञानाचा भक्तीचा वारसा दयाळराव स्वामींनीच पुढे चालवलाय. बाबाजी महाराज गंभीर होऊन म्हणाले, खरंय, अगदी खरंय. आमच्या घरातही तुमच्यापेक्षा वेगळी काही परिस्थिती नाही. एकनाथ महाराजांचं कार्य आमच्यापेक्षा जास्त दयाळराव स्वामींनीच खऱ्या अर्थाने पुढे चालवले. व्यंकटेश शास्त्री या दोघांचं संभाषण एकाग्र चित्ताने ऐकत होते. त्यांना आता बोलल्या वाचून राहावे ना. ते म्हणाले, पण एकच विचार सारखा मनात येतो, दयाळराव स्वामींच्या महानिर्वाणानंतर हे कार्य पुढे कसं चालणार? बाबाजी महाराज म्हणाले, अहो, ती व्यवस्था संतच करत असतात. दयाळराव स्वामींनी ती करून ठेवली आहे. अनेक भक्तांना त्यांनी अध्यात्म श्रवणाचा वर दिलाय. त्या भक्तांच्या घरामध्ये धर्मग्रंथांचं पठण आणि निरूपण पिढ्यानपिढ्या चालू राहील. अनेकांना भजन कीर्तनाचा वर दिलाय. त्या घरात पिढ्यानपिढ्या भजन कीर्तन होत राहतील, अखंड होत राहतील. जिथे उत्सव सुरू करून दिले तिथे ते तसेच पुढे चालू राहतील. ज्या भक्तांना अन्नपूर्णेचा वर दिलाय त्या घरात सतत अन्नदान होत राहील. काही भक्तांना लेखन सिद्धीचा वर दिलाय, त्यांच्या हातून खूप लिखाण होईल. सनातन महाराजांना आणि काही अधिकारी भक्तांना वैराग्याचा वर दिलाय, त्यांच्या कुळात आत्मज्ञानी पुरुष जन्म घेत राहतील. जिथे जिथे दयाळराव स्वामींनी वास्तव केलंय तिथे स्वामींची विचार स्पंदन आणि पावित्र्य लहरी तरंगतायत.
आणि तिथे सत्पुरुष जन्माला येऊन लोकांना सन्मार्गाकडे नेत राहणार आहेत. हे कार्य असंच पुढे चालू राहणार, असंच चालू राहणार. शिवदीक्षितजी म्हणाले, दयाळू स्वामींनी प्रत्येक शिष्याला काही ना काहीतरी दिलंय. अगदी दास दासी सेवकांनाही त्यांनी खूप काही दिलं, हे खरं आहे. पण वाटतं दयाळू स्वामींनी सगळ्याच भक्तांना एक अमोल ठेवा दिलाय. शब्दात सांगता येणार नाही असं अपूर्व समाधान आहे. त्या परिस्थितीत समाधान राहण्याची वृत्ती त्यांनी सगळ्याच भक्तांना दिली आहे. अध्यात्म प्रकाशाचे हे नंदादीपच त्यांनी भक्तांच्या घरात लावलेत. या नंदादीपांचा प्रकाश असाच तेवत राहणार आहे आणि धर्मभावना, श्रद्धाभाव उजळत राहील. हे दयाळू स्वामींचं सर्वात मोठं कार्य आहे असं मला वाटतं. अगदी खरं. शिवदीक्षितजी म्हणाले, महर्षी व्यास, आद्य शंकराचार्य, ज्ञानदेव, एकनाथ महाराज अशा अलौकिक कोटीतल्या अवतारी पुरुषांच्या मालिकेमध्ये सर्वार्थाने शोभून दिसतील असेच आहेत आपले दयाळू स्वामी. एवढं मोठं कार्य करून सुद्धा ते प्रसिद्धीपासून दूरच राहिलेत. समाजात वावरत असले तरी मनाने ते एकांतातच असतात. कीर्ती, लोकप्रियता यांचं त्यांना कधीच आकर्षण वाटलं नाही. स्वतःचं महात्म्य किंवा व्यक्तिगत प्रभाव त्यांनी कधीच वाढू दिला नाही. ते एखाद्या पंथाचे संस्थापक न होता केवळ वैदिक धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी जीवन व्यतीत करतायत. सत्य, प्रेम, शांती, माणुसकी यांची शिकवण समाजाला देतायत. लोकांची दुःख दूर केवळ लोककल्याणासाठीच आणि जीवनाचा प्रत्येक क्षण ते यासाठीच वेचतायत. जीवन बोधामध्ये जगतायत आणि म्हणूनच त्यांच्या मुखातून बाहेर पडलेल्या प्रत्येक शब्दाला वेद मंत्राची पूजनीयता प्राप्त झालेली आहे. बाबाजी महाराज म्हणाले, अगदी खरंय, अगदी खरंय आपण म्हणता ते. दयाळू स्वामी सनातन परंपरेतून घडलेले अलौकिक प्रज्ञावंतही आहेत. मुक्त मनाने चिंतन करणारे आहेत, प्रतिभाशाली तत्वज्ञ आहेत. धर्मशास्त्रांवर प्रभुत्व असलेले प्रकांड पंडितही आहेत. महाकवी आहेत, महाज्ञानी आहेत, अलौकिक तत्वज्ञ आहेत आणि महायोगी म्हणावं तर असे योगी पुरुषही आहेत. अनेक परस्पर विरोधी पैलू त्यांच्या विभूतिमत्वामध्ये एकवटलेले आहेत, हे खरंच आहे. पण प्राणी मात्रांच्या कल्याणासाठीच सार जीवन व्यतीत करणारे आत्मानुभवी संत हीच दयाळू स्वामींची खरी ओळख आहे. इतक्या विविधांगी कर्तृत्वाचा अलौकिक प्रज्ञावंत संत, तत्वज्ञ, कवी, महायोगी असा कोणीही भारतवर्षामध्ये 17व्या शतकात होऊन गेलेला यावर विश्वास ठेवणं भविष्य काळात भावी पिढ्यांना अगदी अवघड वाटेल. आणि तो निरहंकारी आणि विनयशील असल्यामुळे अमानित्वाच्या भूमिकेतून प्रसिद्धीपासून आणि नावलौकिकापासून इतका दूर राहिला, यावर तर विश्वास ठेवणं त्याहून अधिक अवघड वाटेल, नाही का? श्रीराम समर्थ. श्रीराम.